नमस्कार मित्रांनो, आपला विषय या आपल्या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा एक नवीन विषय आहे जो इंटरिम बजेट नंतर ज्या काही घटना घडतायत किंवा दाक्षिणात्य राज्यांमधून त्या इंटरिम बजेटबद्दल ज्या भावना व्यक्त होत आहेत त्या संदर्भात ही आजची व्हिडिओ आहे. आणि एकंदरीतच जे केंद्रातून जे राज्यांमध्ये जे टॅक्सचं वितरण केलं जातं त्यामध्ये कशा पद्धतीने कोणत्या राज्यांना किती त्याचा वाटा दिला जातो किंवा कोणत्या राज्यांना कशाच्या बेसिसवर तो वाटा दिला जातो ह्याबद्दल एक आपण थोडी माहिती घेणार आहोत. 1 फेब्रुवारी 2024 रोजी इंटरम बजेट हे आपल्या देशाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांनी संसदेत सादर केलं. परंतु त्यानंतर लगेचच काही दिवसांनंतर या बजेटबद्दल दाक्षिणात्य राज्यांमध्ये एक दुजाभावाची भावना किंवा काही प्रमाणात एक असंतोषाची भावना या दाक्षिणात्य राज्यांमध्ये निर्माण झाली. तर दाक्षिणात्य राज्य म्हणाल तर त्यामध्ये कर्नाटक येईल, केरळ येईल, तामिळनाडू येईल, तेलंगणा येईल, आंध्र प्रदेश येईल. ही राज्य बेसिकली साऊथ किंवा दाक्षिणात्य राज्य म्हणून गणली जातात. आता यानंतर म्हणजे इंटेरिम बजेट सादर झालं. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल काही दिवसातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि त्यांच्यासोबत दाक्षिणात्य राज्य या राज्यांनी मिळून दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं किंवा एक मोर्चा उभा केला, ज्यामध्ये त्यांनी या टॅक्स डिस्ट्रीब्युशन किंवा टॅक्सच्या परताव्यासंदर्भात जे त्यांचं जे म्हणणं आहे किंवा ज्या भावना आहेत त्या त्यांनी तिथे व्यक्त केल्या. आता एकंदरीत आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या घटनेला किंवा ह्या गोष्टींना साऊथ टॅक्स मुवमेंट असं नाव देण्यात आलं आणि त्याबद्दलचं सोशल मीडियावर सुद्धा पूर्णपणे त्याबद्दल एक मुवमेंट चालवण्यात आलं किंवा हा एक साऊथ टॅक्स मुवमेंटचा एक मेसेज हा पूर्ण सोशल मीडियामध्ये फिरत आहे किंवा फिरवला गेला. आता या साऊथ टॅक्स मुवमेंटमध्येच जर तुम्ही बघितलं तर त्या साऊथ टॅक्स मुवमेंटमध्ये एक मेसेज वारंवार सोशल मीडियावरती फिरत होता, ज्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की समजा ₹1 एखादं राज्य जर केंद्राला देत असेल, आपल्या राज्यातून केंद्राला जात असेल, तर त्या ₹1साठी कोणत्या राज्याला किती परतावा मिळतो. या संदर्भात एक मेसेज व्हायरल होत होता की तामिळनाडू सारखं राज्य जे समजा त्यांनी केंद्राला ₹1 दिला तर त्यांना त्याबद्दल केंद्राकडून रिटर्न मध्ये फक्त 29 पैसे मिळतात, जेव्हा की या विरुद्ध जर समजा उत्तर प्रदेश या राज्याने जर केंद्राला ₹1 दिला तर ₹2.73 एवढे त्यांना केंद्राकडून मागायला मिळतात. यासोबत बिहारचा जर विचार आपण केला तर बिहारमधून जर ₹1 जर केंद्राला गेला तर त्यांना त्या ₹1च्या रिटर्नमध्ये किंवा परताव्यामध्ये जवळपास ₹7 मिळतात. तर आता ह्या एकंदरीत तफावतीमुळे हा मेसेज आणि साऊथ टॅक्स मुवमेंट हे पूर्ण एक सोशल मीडियावर पूर्ण व्हायरल होत होतं, ह्या गोष्टी किंवा फिरत होत्या. आता ह्या संदर्भातूनच कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धारामय्याजी आणि त्यांच्यासोबत जे दक्षिणेकडील जे राज्य आहेत त्यांचे मुख्यमंत्री किंवा राजकीय मंडळी जे काय असतील त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन एक आंदोलन उभं केलं की हा दाक्षिणात्य राज्यांवरती एक केंद्र सरकारकडून अन्याय केला जातोय की ज्या राज्यांना जो टॅक्स परतावा जो केंद्राकडून मिळतो तो त्यामध्ये आमच्यावर हा अन्याय केला जातोय किंवा ही एक तफावत दिसतीये की उत्तरेकडील राज्यांना ह्याच गोष्टींचा परतावा जास्त मिळतोय आणि दक्षिणेकडील राज्यांना किंवा साऊथर्न स्टेट जे आहेत त्यांना ह्या गोष्टीचा परतावा हा खूप कमी मिळतोय. आता आपण या एकंदरीत ही जी केंद्राकडून जी राज्यांना टॅक्स परतावा दिला जातो किंवा हे पूर्ण जी एक प्रोसेस आहे त्या प्रोसेस बद्दल आपण जरा थोडी माहिती घेऊया. हे जे टॅक्सचा परतावा किंवा जे कराचं वितरण हे राज्यांमध्ये केलं जातं केंद्र सरकारकडून त्याला टॅक्स डिव्हॉल्युशन असं म्हणतात. म्हणजेच केंद्र सरकार हे पूर्ण राज्यांकडून टॅक्स, तुम्ही बातम्यांमध्ये ऐकत असाल किंवा तुम्हाला माहिती पडत असेल किंवा बघत असाल की आपल्याला एक न्यूज ऐकायला मिळते की जीएसटीचं एवढं कलेक्शन झालं, 2 लाख कोटी कलेक्शन झालं किंवा 2.5 लाख कोटी कलेक्शन झालं. तर तीच गोष्ट म्हणजे सगळ्या केंद्रांमधून जे टॅक्स कलेक्शन होतं ते केंद्राला दिलं जातं आणि त्याचा जो परतावा केंद्र सरकार हे राज्यांमध्ये वितरण करतं त्याला टॅक्स डिव्हॉल्युशन असं म्हटलं जातं. आता या टॅक्स डिव्हॉल्युशन मध्ये 2 प्रकार येतात, एक व्हर्टिकल डिव्हॉल्युशन आणि हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन. आता व्हर्टिकल डिव्हॉल्युशनच्या आधी आपण भारताचं एकंदरीत जे गव्हर्नन्स आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर भारतामध्ये फेडरल गव्हर्नन्स आहे की फेडरल गव्हर्नन्स म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपली राजकीय संस्था ही चालते किंवा भारताचं हे पूर्णपणे सगळं ही प्रक्रिया चालते, त्याला म्हणतात फेडरलिझम. तर आता ह्या पद्धतीने फेडरल गव्हर्नन्समध्ये केंद्राने प्रत्येक राज्याला ही स्वायत्तता दिलेली आहे, जसं की प्रत्येक राज्य हे आपल्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये कोणत्या योजना राबवायच्या किंवा कशा राबवायच्या ह्याबद्दलची स्वायत्तता ही केंद्राकडून त्या राज्याला देण्यात आलेली आहे. ह्यामध्ये आता आपण माहिती घेऊया की व्हर्टिकल डिव्हॉल्युशन काय. तर तीच प्रोसेस, केंद्र सरकार हे सगळ्या राज्यांकडून कर गोळा करतं आणि त्या कराच्या बदल्यात तो टॅक्सचा परतावा जो केंद्राकडून जो राज्यांना दिला जातो त्याला टॅक्स डिव्हॉल्युशन म्हणतात. आता त्याचे काही निकष असतात किंवा त्याला सुद्धा एक फ्रेमवर्क आहे जे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 280 नुसार
या टॅक्स डिस्ट्रीब्युशनचे काही नियम दिलेले आहेत आणि त्या नियमांना अनुसरून या टॅक्स रिटर्न किंवा टॅक्सचा परतावा हा राज्यामध्ये वितरित केला जातो. आता एकंदरीत आपण बघितलं तर हा जो वाद निर्माण झाला किंवा हे जे दाक्षिणात्य राज्यांकडून या गोष्टीचा निषेध नोंदवण्यात आला ते या व्हर्टिकल डिव्होल्युशन साठीच होता. त्याच्यामुळे हे ह्या व्हर्टिकल डिव्होल्युशन मध्येच होता. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्यामधील काही सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, जसे की आरोग्य सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जो विकास आहे किंवा ह्या गोष्टी ह्या संबंधित ज्या काही योजना राबवायच्या त्या त्या राज्याच्या अंतर्गत येतात किंवा ती त्या राज्याची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्या राज्यांमध्ये ह्या पायाभूत सुविधा असतील किंवा ह्या डेव्हलपमेंटल ज्या गोष्टी असतील त्या ह्या राज्यांनी त्यांच्या लेवलला त्यांना कराव्या लागतात. आता आपण पुन्हा ह्या कराच्या परताव्याकडे आपण येऊया, कारण की ही गोष्ट कशी संबंधित आहे ह्या गोष्टीशी ते आपण जरा जाणून घेऊया. आता प्रत्येक राज्य, जसं की आपला महाराष्ट्र जर घेतला तुम्ही, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र डेव्हलप होतोय किंवा ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जडणघडण होते ही पूर्ण देशामध्ये त्याची एक फास्ट पेस आहे किंवा त्याची एक स्पीड आहे त्या गोष्टीचा. आणि एकंदरीतच पूर्ण राज्यामध्ये बघाल तर महाराष्ट्रामध्ये हा विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याबरोबर कर्नाटक सुद्धा त्यासोबतच येतं. तर आता ह्या पद्धतीने जेव्हापासून जीएसटी कलेक्शन किंवा जीएसटी ही कर प्रणाली भारतामध्ये राबवायला सुरुवात झाली, त्यानुसार जेव्हा हे जीएसटीचं इंट्रोडक्शन करण्यात आलं किंवा जीएसटीचं पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलं, तेव्हा असं सांगण्यात आलं की जीएसटीमुळे हा राज्यांना सुद्धा फायदा होईल म्हणून, परंतु तसं काही दिसलं नाही किंवा तसं दिसत नाहीये. आणि काही गोष्टी अशा आहेत की जसं की ही एक गोष्ट की राज्यांना जीएसटीच्या कराचा परतावा योग्य रीतीने मिळत नाही किंवा त्यामध्ये तफावत आहे. जे उत्तरेकडील राज्य आहेत त्यांना ह्या कराचा परतावा खूप जास्त प्रमाणात मिळतो, जेव्हा की दक्षिणेकडील राज्य असतील त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा आपण पकडूया आतापुरता की ह्या राज्यांना तो परतावा त्या प्रमाणात मिळत नाही ज्या प्रमाणात उत्तर भारतातील राज्य असतील, मग उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या राज्यांना त्याचा परतावा जास्त प्रमाणात मिळतो. आता ह्यामुळे होतं काय की ज्यावेळी एखादं राज्य सेंट्रल गव्हर्नमेंटला, केंद्र सरकारला जेव्हा आपल्या इथून हा कराचा भरणा करत असतं आणि त्याच्या उलट जेव्हा रिटर्नमध्ये जर त्यांना ते मिळत नसेल तेवढा परतावा, तर मग त्या राज्यांतर्गत सोयी सुविधा पुरवणं, यामध्ये ते आरोग्य असेल, शिक्षणासंदर्भात असतील, तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, ह्या गोष्टी राज्य सरकारला त्या पद्धतीने राबवता येत नाही. आता ह्या गोष्टीचा हा साऊथ टॅक्स मुवमेंटशी असा संदर्भ आहे की या साऊथ साईडचे जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये हाच असंतोष आहे की आम्ही आमची प्रगती केली किंवा आम्ही प्रगती पथावर आलो, आम्ही आमचं राज्य विकसित केलं, त्या पायाभूत सुविधांचा आम्ही योग्य प्रकारे आम्ही ह्या सगळ्या सोयी सुविधा आमच्या राज्यांमध्ये निर्माण केल्या, मग ही आमची चूक झाली का, की आम्ही डेव्हलप झालो ही आमची चूक झाली का. त्यासोबत लोकसंख्या सुद्धा ह्या राज्यांनी आटोक्यात आणली आणि नक्कीच लोकसंख्या जिथे कमी असेल तिथे प्रोग्रेस फास्ट व्हायला थोडी मदत होते. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचं या राज्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ह्या गोष्टी निर्माण केल्या की आमची चूक झाली का, की ज्यामुळे आम्हाला आता हा टॅक्सचा परतावा त्या प्रमाणात भेटत नाही. तर एकंदरीत ही माहिती होती की साऊथ टॅक्स मुवमेंट बद्दलची. आता पुन्हा आपण जर बघितलं तर एकंदरीत या टॅक्सच्या परताव्याबद्दल जर आपण विचार केला तर कर्नाटक सारखं राज्य, ज्या राज्याने केंद्राला 4.5 लाख कोटी रुपये कर हा पे केला किंवा कराचा भरणा हा केंद्रामध्ये केला, त्याच जागी त्यांना रिटर्न मध्ये मिळाले ती अमाऊंट होती फक्त 50,000 कोटी रुपयांची. म्हणजे तुम्ही ही तफावत बघू शकता की जेव्हा 4.5 लाख कोटी त्याच्या विरुद्ध 50,000 कोटी. आता ह्या सोबतच महाराष्ट्राला जो केंद्रामधून जो परतावा मिळाला तो जवळजवळ 77,000 ते 80,000 कोटीच्या आसपास होता, जेव्हा की महाराष्ट्र हे राज्य पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर भरणारं राज्य आहे. आता ह्या उलट जर तुम्ही बघाल तर उत्तर प्रदेश सारखं राज्य, ज्या राज्याचा कर परतावा महाराष्ट्र किंवा कर्नाटक इतका तर नक्कीच नाही, परंतु त्यांना जो केंद्रामधून जो परतावा देण्यात आला तो जवळपास 2 लाख कोटीच्या आसपास होता. म्हणजे तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र किंवा कर्नाटकपेक्षा किती पटीने जास्त हा परतावा हा उत्तर प्रदेश सारख्या राज्याला मिळालेला आहे. आता त्यानंतर एकंदरीतच आपण बघितलं की एखादं राज्य समजा केंद्राला 100 रुपये देत असेल तर त्या 100 रुपयाच्या बदल्यात किंवा त्याच्या परताव्यामध्ये कोणत्या राज्याला किती रुपये मिळतात, तर ह्याचं प्रमाण महाराष्ट्रासाठी 100 रुपयामागे महाराष्ट्राला फक्त 8 रुपयाचा परतावा मिळतो. त्याच्यानंतर कर्नाटक सारख्या राज्याला हा 15 ते 20 रुपयाचा परतावा केंद्राकडून मिळतो. आणि याच बरोबरीने जर ही गोष्ट आपण बघितली उत्तर प्रदेश किंवा बिहारबद्दल, तर उत्तर प्रदेश सारख्या राज्याला 100 रुपयासाठी केंद्राकडून 270 ते 290 रुपये हे केंद्राकडून माघारी मिळतात. आणि बिहार सारख्या राज्याला हीच अमाऊंट किंवा हीच परताव्याची रक्कम जी आहे ते जवळपास 700 ते 720 रुपयापर्यंत जाते. म्हणजे तुम्ही विचार करा की 100 रुपयासाठी जिथे महाराष्ट्र 8 रुपये घेतो त्या ठिकाणी बिहार सारखं राज्य 700 ते 750 रुपये घेतं. म्हणजे ही एक खूप मोठी तफावत आहे आणि जेणेकरून की यामुळे हे जे असंतुलन आपल्याला दिसतंय ते निर्माण होत आहे ह्या गोष्टींना.
आता आपण ह्या गोष्टी सगळ्या बघितल्यानंतर एक गोष्ट विचारात येते किंवा लक्षात येते की ह्या गोष्टीसाठी आता काय करावं लागेल किंवा उपाययोजना काय आहे. तर आपल्या भारतामध्ये कलम 280 नुसार ह्या सर्व गोष्टींचं नियमन केलं जातं किंवा वितरण केलं जातं. तर ह्या गोष्टींना तोडगा म्हणून की कुठेतरी हे असंतुलन कुठेतरी संतुलित केलं पाहिजे किंवा सगळ्या राज्यांना हा त्या त्या पद्धतीने त्यांचा परतावा मिळाला पाहिजे. त्यासाठी भारतामध्ये भारतीय वित्त आयोग हे काम करत असतात. हेच भारतीय वित्त आयोग या गोष्टीबद्दल सुद्धा विचार करतोय की कशा पद्धतीने हा टॅक्सचा परतावा योग्य पद्धतीने करता येईल. आणि नक्कीच केंद्रामध्ये कोणतेही सरकार असू दे हे त्या केंद्र सरकारच्या हक्कामध्ये येत नाही की ते एखाद्या राज्याला वरचढ परतावा देतील किंवा एखाद्या राज्याला कमी परतावा देतील. हे पूर्णपणे कलम 280 नुसार होत असतं. तर ह्यासाठी वित्त आयोग ह्या भविष्यकाळात लवकरच काहीतरी ह्यासाठी उपाययोजना आणेल आणि ह्या टॅक्स डिस्ट्रीब्युशनसाठी एक उत्तम प्रणाली या देशामध्ये आणेल, जेणेकरून हा दाक्षिणात्य राज्यांकडून ही जी असंतोषाची भावना आहे किंवा तफावत जी निर्माण होती ती दूर केली जाईल. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या संपर्कातील सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.